आजपर्यंत समाजकार्य करत असताना मी शालेय मार्फत माझ्या जवळजवळ 40 विद्यार्थिनी दत्तक झालेले आहेत. हायस्कूल शाळेसाठी मी प्रथम कॅम्प्युटर विभाग असताना कॅम्प्युटर दिलेला आहे. मराठी शाळेमध्ये मी प्रिंटर दिलेला आहे. आमच्या शेजारी सुहाना कंपनीमार्फत उपसरपंच पद असताना शाळेतील हायस्कूल शाळेला सर्व खोल्यांना 11 खोल्यांना फरशी बसवण्याचं काम मी माझ्यामार्फत केलेलं आहे. ते श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून उपसरपंच पद असताना जवळजवळ एक 60 लाखाचं काम मी मंजूर करून आणून ते पूर्ववत काम झालेलं आहे. असे बरेच समाजकारणाच्या गोष्टी मी आजपर्यंत नेत्रशिबिर घेतलेली आहेत. प्रत्येक गावाच्या ठिकाणी सगळ्यांना माहिती की प्रतिष्ठानाच्या मार्फत मी नेत्रशिबिर पण घेतलेले आहे. त्यामुळं मला नायगाव गाणातून काम करण्याची संधी मिळावी. तसेच या काळात निवडून जर आलो तर मी आमच्या पुनर्वसन जमिनी गेलेल्या आहेत क्षेत्रांच्या त्या गोरे साहेबांच्या मार्फत पाठपुरावा करून मिळवण्याचा प्रयत्न करून देईल. त्यानंतर आपले जे पानंद रस्ते आहेत ते पानंद रस्ते जास्तीत जास्त खुले करण्याचा मी प्रयत्न करील. त्यासाठी आपण सर्वांनी मला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावं ही सर्वांना नम्र विनंती. नमस्कार, मी महेश अंकुश चव्हाण, मुक्काम पोस्ट बोळी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आज मी नायगाव गाणातून पंचायत समितीला उमेदवारी घेतलेली भाजप पक्षाकडून. तरी आपण सर्वांनी मला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करावं. माझी कारकिर्दीची सुरुवात आमच्या शिवशक्ती तरुण मंडळ बोळी मंडळामार्फत झाली. समाजकार्याची आवड असताना समाजकार्याबरोबर गावातील समाजकारण करता करता बाहेरील समाजकारण पण आवड निर्माण झाली माझी. त्यासाठी मी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. तरी इथून मी सरपंच झाल्यानंतर आत्ता नायगाव गाणाची पंचायत समितीची निवडणूक लागली. त्या निवडणुकीमध्ये मी आज बाधे जिल्हा परिषद तसेच नायगाव गाणातून मी उभा आहे. तरी आपण सर्वांनी मला सहकार्य करावं और कमळासमोरील बटन दाबून विजयी करावं.